नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय इतिहास, प्रकरण 2, इतिहास लेखन, भारतीय परंपरा, स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. प्रश्न 1. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण होते? अलेक्झांडर कॅनिंघम, विल्यम जोन्स, जॉन मार्शल, फ्रेडरिक मॅक्स म्युलर. तर याचं उत्तर आहे अलेक्झांडर कॅनिंघम. यातला दुसरा प्रश्न, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद टिंबटिंब यांनी केला. जेम्स मिल, फ्रेडरिक मॅक्स म्युलर, माउंट स्टुअर्ट्स एल्फिन्स्टन की जॉन मार्शल. तर उत्तर आहे ब, फ्रेडरिक मॅक्स म्युलर. पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. पहिल्यातला ब. याच्यामध्ये 4 जोड्या दिलेल्या आहेत. हू वेअर द शूद्राज, वंचितांचा इतिहास, स्त्री पुरुष तुलना, स्त्रीवादी लेखन, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, मार्क्सवादी इतिहास, ग्रँड डफ, वसाहतवादी इतिहास. तर याचं उत्तर आहे 3, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, मार्क्सवादी इतिहास. प्रश्न क्रमांक 2, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. यातला पहिला प्रश्न आहे, प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. उत्तर. पहिला मुद्दा, इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले. दुसरा मुद्दा, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला. तिसरा मुद्दा, आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले. चौथा मुद्दा, राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच त्यातून प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. प्रश्न क्रमांक 2, बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. मुद्दा क्रमांक 1, उत्तर. ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो. मुद्दा क्रमांक 2, बखरीतून शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात. मुद्दा क्रमांक 3, थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. चौथा मुद्दा, तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. प्रश्न 3, 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा. यातला पहिला प्रश्न, बाबराने आपल्या आत्मचरित्रात कोणते वर्णन केले आहे? पहिला मुद्दा, उत्तर. बाबराने आपल्या तुझू की बाबरी या आत्मचरित्रात पुढील बाबींची वर्णने केलेली आहेत. यातला मुद्दा क्रमांक 1, त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने. 2, ज्या ज्या प्रदेशात त्याने प्रवास केला त्या त्या प्रदेशांची व शहरांची वर्णने आहेत. तिसरा मुद्दा, स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज आणि वनस्पती सृष्टी यांची निरीक्षणे बारकाईने नोंदवलेली आहेत. प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते? उत्तर. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले सर्वच लिखाण राष्ट्रवादी विचारांनी भारलेले होते. त्यांचे राष्ट्रवादी इतिहास लेखनातील योगदान पुढीलप्रमाणे. मुद्दा क्रमांक 1, 1857 साली भारतात झालेल्या बंडाकडे त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेला तो पहिला स्वातंत्र्य संग्राम या दृष्टीने पाहिले व त्यावर 1857चे स्वातंत्र्य समर असे पुस्तक लिहिले. मुद्दा क्रमांक 2, त्यांच्या या आणि अन्य ग्रंथांमुळे राष्ट्रवादी इतिहास लेखनाला प्रेरणा मिळाली, तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. तिसरा मुद्दा, दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे व इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. प्रश्न क्रमांक 4, सविस्तर उत्तरे लिहा. यात पहिला प्रश्न आहे, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे.
मुद्दा क्रमांक 1, मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. मुद्दा क्रमांक 2, राष्ट्रवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनांच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो. पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न, इतिहासचार्य वी.का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. उत्तर, भाषाशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र आणि इतिहास लेखनात मूलभूत संशोधन करणाऱ्या वी.का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान पुढीलप्रमाणे. पहिला मुद्दा, राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले. दुसरा मुद्दा, इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन होय हा विचार मांडला. तिसरा मुद्दा, केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती म्हणजे इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते. प्रश्न क्रमांक 5, पुढील तक्ता पूर्ण करा. हा तक्ता तुम्ही बघून घ्या. यामध्ये काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. हा तक्ता तुम्ही जसाच्या तसा लिहून घेऊ शकताय. तक्त्यामध्ये पिवळ्या अक्षराने दिलेली उत्तरे आहेत. पुस्तकामधला प्रश्न व्यवस्थित बघा आणि हा तक्ता पूर्ण करा. प्रश्न 5 ब, संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये तुम्हाला इथे संकल्पना चित्र जे आहेत पूर्ण केलेली दिसतात. तारीख ई फिरोजशाही हे एक इथली रिकामी जागा तुम्हाला ही दिसते. दुसरी तुझुक ई बाबरी ही या ठिकाणी रिकामी जागा होती ती भरलेली आहे. राजत रंगिणी, कल्हण यांचा राजत रंगिणी हा ग्रंथ होता हे दिलेला आहे. आणि कृष्णाजी अनंत सभासद यांची सभासद बखर इथे आहे. इथे कृष्णाजी अनंत सभासद आहे. पुढचा मुद्दा, प्रश्न क्रमांक 6, संकल्पना स्पष्ट करा. यातला पहिला प्रश्न, प्राच्यवादी इतिहास लेखन. उत्तर, मुद्दा 1, 18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात. मुद्दा क्रमांक 2, या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले. या इतिहास लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हणतात. मुद्दा 3, प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास करून या भाषांची जननी प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना मांडली. आणि चौथा मुद्दा, या प्राच्यवादी अभ्यासकात छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले. दुसरा प्रश्न, राष्ट्रवादी इतिहास लेखन. 19व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयाची जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे लेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. मुद्दा क्रमांक 2, या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित इतिहास लेखनाला विरोध केला. मुद्दा 3, भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले. मुद्दा 4, राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा मिळाली तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. तिसरा प्रश्न, वंचितांचा इतिहास. उत्तर, समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात. दुसरा मुद्दा, मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरुवात झाली. तिसरा मुद्दा, इटालियन तत्त्वज्ञ
अँटोनियो ग्रामची याने इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली. चौथा मुद्दा, भारतात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. वंचितांच्या इतिहासातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे चित्रण केले जाते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण दुसरं प्रकरणाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.